जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या असून येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसत आहे. कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाने गठीत केलेली परिवर्तन विकास आघाडी या निवडणुकीत देखील कायम राहणार आहे. दरम्यान आज पत्रकार परिषद घेत जिल्हा परिषद गटाचे उमेदवारांची घोषणा करण्यात आली. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 4 जिल्हा परिषद गटातील उमेदवार जाहीर केले असून यामध्ये कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद गटातून रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे, तर कडाव जिल्हा परिषद गटातून शिवसेनेची बुलंद तोफ असणारे बाबू घारे, तसेच खालापूर तालुक्यातील चौक जिल्हा परिषद गटातून वैशाली खेर, तर आतकरगाव जिल्हा परिषद गटातून श्रद्धा साखरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख बाजीराव दळवी, संपत हडप, तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बंधू पाटील, एकनाथ धुळे, महिला अध्यक्षा रंजनराय धुळे आदी कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. येत्या 2 दिवसात उर्वरित जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जाहीर करण्यात येतील अशी माहिती उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी यावेळी दिली. कर्जतमध्ये 2 जिल्हा परिषद आणि खालापूरमध्ये 2 जिल्हा परिषदचे उमेदवार आज आपण या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर केलेले आहेत आणि येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सर्वच उमेदवार त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येतील आणि तशी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पत्रकार त्या ठिकाणी दिली जाईल. कोणकोणते उमेदवार आहेत, कोणाकोणाच्या नावाची घोषणा केलेली काय? या ठिकाणी कळंब जिल्हा परिषदसाठी नारायण डामसे असतील, या ठिकाणी कडाव जिल्हा परिषदसाठी बाबू घारे असतील, या ठिकाणी चौक जिल्हा परिषदसाठी विष्णू कैर यांचे मिसेस वैशाली खैर असेल, आतरगाव जिल्हा परिषदसाठी या ठिकाणी श्रद्धा साखरे, अंकित साखरे यांची या ठिकाणी उमेदवारी आज या ठिकाणी जाहीर करण्यात आली.